सेमिनारमधील गंभीर चर्चेवर सोमरसाचा उतारा देऊन आज अपरात्री घरी परतलो आणि गंमत म्हणून महाभारताची पाने चाळली. याचे सर्व श्रेय आमच्या खोलीतील डासांना द्या. पृष्ठ 503 अर्धाभिहरण पर्व. सामयागाच्या दिवशी मध्यंतरी जी फुरसत मिळे तीत महातेजस्वी असे ब्रह्मवर्य अनेक विषयांचे प्रतिपादन करीत. काही म्हणत ही गोष्ट अशी आहे, काही म्हणत ही गोष्ट अशी नाही. पहिला पक्ष म्हणे ही गोष्ट अशी असलीच पाहिजे, दुसरा पक्ष म्हणे ही गोष्ट अशी असणारच नाही. अशी चाले पुष्कळ, भवती न भवती. कित्येक पंडित शास्त्र वचनांचे आधार दाखवून दुर्बळ गोष्टी सबळ करीत. कित्येक आपल्या अंगच्या दौर्बल्याने सबळ गोष्टी दुर्बळ करीत. आकाशातील दृश्यमान आमिषावर झडप घालून शेन पक्षी जसे त्याचा विध्वंस उडवतात, तसे कित्येक महाबुद्धिवान पुरुष साधार गोष्टींवरही झडप घालून क्षणात तिचा विध्वंस करीत. ज्याला या अंतर्बाह्य प्रमाणावरून महाभारताचा रचनाकाल हा साधारणतः 2003 हाच असला पाहिजे. जिभेवरची चव गेली, जिभेवरची चव गेली, डोळ्यामधली भावली मेली. नाडीमध्ये पडला खंड, कमरेखाली सगळे थंड. उबग झाली काय फिकीर, धराधीर धराधीर. उबगेवर इलाज आहे, मृत्यूलाही लाज आहे. न्हालेलीचे ओले केस, समुद्राचा सफेद फेस, बालकांचे गुबरे गाल, जांबीवरचे जांबू लाल. शाळ्यामधला जीवनरस, हापूस आंबे, कापे फणस. मंद मंद रातराणी, धुंद धुंद गोड गाणी. अश्वत्थाची पाळे सात, थोडा चुना थोडा कात. आत्मा खल, जाणीव बत्ता, यांच्यावरती बसो सत्ता. अवघे विश्व खलात भर, ढवळ ढवळ काढा कर. आता सांगतो पथ्येसारी, आता सांगतो पथ्येसारी, शाकाहारी मांसाहारी. घट्ट दही, जिरगा भात, साग भाज्या चटण्या सात. तुपाळ पुलाव, रसाळ नळी, पाण्यामध्ये गुलाब कळी. संगीत चिवडा कोल्हापुरी, पुण्यामधली मिसळ बरी. निदान निदान हे मिळेल मुंबईची मवाळ भेळ. जगण्यामध्ये पाहिजे अर्थ, पथ्याशिवाय औषध व्यर्थ. पाहिजे व्यायाम निदान थोडा, खुर्चीचा हा सोड खोडा. हिरवे हिरवे अफाट माळ, यांच्यावरून रांगे काळ. भुरे डोंगर, निळे आकाश, लाल क्षितिजे, पिंगट प्रकाश. कर सैल तुमान तंग, मातीवरती घास अंग. हिरव्या गवतावरचा माज, चढेल त्याला कसली लाज. घामामध्ये भिजव माती, दगडासंगे झुजव छाती. आकाशावर मार मूठ, उबग बिबग सर्व झूट. अजूनही आशा आहे, उबगेवर इलाज आहे, मृत्यूलाही लाज आहे. हरी उंच बांधलीस हंडी रे, हरी उंच बांधलीस हंडी रे, हंडी रे, हंडी रे. बघा उडत कशी हबिलंडी रे, बघ उडत कशी हबिलंडी रे, बघ उडत कशी हबिलंडी रे. हरी उंच बांधलीस हंडी रे, हरी उंच बांधलीस हंडी रे, हंडी रे, हंडी रे. बघा उडत कशी हबिलंडी रे, बघ उडत कशी हबिलंडी रे, बघ उडत कशी हबिलंडी रे. कुणी विनोबा, कुणी विंदोबा, कुणी विनोबा, कुणी विंदोबा. दोघे करती तोबा तोबा, दोघे करती तोबा तोबा. अशा प्रसंगी मूल्यांची बात, अशा प्रसंगी मूल्यांची बात. का उगा पिकाविसी कंडी रे, का उगा पिकाविसी कंडी रे, कंडी रे,
भिलंडी रे बघ उडत कशी हा भिलंडी रे बघ उडत कशी हा भिलंडी रे बघ उडत कशी हा भिलंडी रे पायाखाली खांदे हलले पायाखाली खांदे हलले डोक्यावरती खंदे चढले डोक्यावरती खंदे चढले आम्ही आजा गळाधले मधले आम्ही आजा गळाधले मधले फाटली 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 आमुची बंडी रे बंडी रे बंडी रे बघ उडत कशी हा भिलंडी रे बघ उडत कशी हा भिलंडी रे पाठीवरती खुशाल मारा पोटामध्ये घालून चारा पाठीवरती खुशाल मारा पोटामध्ये घालून चारा जनावरे ही तरी उदारा जनावरे ही तरी उदारा जो नग्नतयाला थंडी रे जो नग्नतयाला थंडी रे थंडी रे थंडी रे बघ उडत कशी हा भिलंडी रे बघ उडत कशी हा भिलंडी रे हरी उंच बांधली सहंडी रे हरी उंच बांधली सहंडी रे हंडी रे हंडी रे बघ उडत कशी हा भिलंडी रे बघ उडत कशी हा भिलंडी रे बघ उडत कशी हा भिलंडी रे मृद्गंध ध्रुपद जातक स्वेदगंगा विरूपिका हे 5 कविता संग्रह आणि विपुल बालकविता या व्यतिरिक्त विंदांनी विविध विषयांवर अत्यंत जाणीवपूर्वक वैचारिक आणि चिंतनशील लेखन केलं. त्यांच्या कवितांची गुजराती हिंदी आदी भाषांमध्ये भाषांतर झाली. त्यांच्या अलौकिक कामगिरीसाठी जनस्थान, कबीर, कोणार्क यासारखे महत्त्वाचे सन्मानही त्यांना मिळाले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सिनियर फुलब्राईट पुरस्कार तसंच सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार यांचेही ते मानकरी ठरले.